राज्यात बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की प्रसार माध्यमातून अशा बातम्या येत आहेत की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. पाऊस सरासरी इतका पडणार आहे, चांगला पडणार आहे, पिकं चांगले येणार आहे. आणखीन याच्यापेक्षा काय पाहिजे. तर तुम्हाला सांगितलं होतं 2026ला पेरणी 3 टप्प्यात होणार आहे. अगोदर पहिल्यापासून म्हणतो. आता जे टप्पा होईल 7 ते 15 मध्ये काही जणांच्या लागवडी होतील आणि पेरणी होतील. त्याच्यानंतर 20 ते 30 जून मध्ये पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये काही जणांच्या लागवडी होतील, पेरण्या होतील आणि याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये पेरण्या होतील. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं. 2026ला पाऊस कसा कसा राहणार आहे एक थोडा सरासरीच्या माध्यमातून सांगतो. जूनमध्ये चांगला राहील, पेरणी होईल. त्याच्यानंतर जुलैमध्ये थोडा जास्त पाऊस राहील आणि त्याच्यानंतर ऑगस्टला थोडा फार कमी राहील. ऑगस्टमध्ये 2 वेळेसच चांगला पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मात्र परतीचा पाऊस मात्र जोरात पडत धुमाकूळ घालेल. परतीचा पाऊस जर जास्त पडला तर काय होते शेतकऱ्याचे दोन्ही पिकं निघते. एकदा सोयाबीन बी निघतंय आणि त्याच्या म्हणजे हरभरा निघतंय म्हणजे 2 पिकं निघतात. म्हणून यावर्षी पाऊस परतीचा जोरदार पडणार आहे, धुमाकूळ घालणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पिकं चांगले येणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.